हरवलेली नथ सापडली. एके दिवशी चोळाप्पाच्या घरी त्याची मेव्हणी आली होती. अंथरुणावर नथ ठेवून ती रात्री निजली. चोळाप्पाच्या पुतण्याने ते पाहिले होते. पहाटेस उठून तो बागेत फुले आणण्यास जात असे. जातेवेळी हळूच नथ काढून घेऊन ती त्याने लांबवली. बाई सकाळी जागी होऊन पाहते तो नथ नाही. बाई घाबरली. इकडे तिकडे तिने नथीकरिता हुडकाहुडक केली, पण नथ मिळाली नाही. बाई भिक्षुकाची. मोठ्या प्रयत्नाने नवऱ्याने 150 रुपयाची नथ नुकतीच केली होती. अक्कलकोटवासी, जणाचे पोलीस, वैद्य, ज्योतिषी सर्व महाराजांचेच होते. महाराजाजवळ जाऊन बाईने रडत रडत नथ चोरीस गेल्याचा मजकूर सांगितला. महाराज बाईस म्हणाले, रडू नको, उगीच बस, तुझी नथ सापडेल. बाई महाराजाजवळ बसली. 1 तास झाला. पुन्हा महाराजाजवळ विनवणी करू लागली. थांब ग, तुझी नथ मिळेल, घाबरतेस का, म्हणून महाराज बाईस म्हणाले. पुढे चोरी करणारा मुलगा फुले देवळात ठेवून घरात आला. त्यास पाहून महाराज म्हणाले, अरे ती रडत आहे, तिची नथ दे. पोऱ्या नथ घेतल्याचे कबूल करेना. त्यास शिव्या देऊन सकाळी अंथरुणाखालची नेलेली नथ देऊन टाक. महाराज जागवलेले पाहून मुलाने नथ गुपचूप काढून दिली. चिमणीची गोष्ट. चोळाप्पा धार्मिका गर्भ होचर नसून श्री समर्थांचे अमनुष्य बहुत चमत्कार पाहून त्यांची स्वामीचरणी भक्ती बसली होती. एके दिवशी महाराज फिरत फिरत गावाबाहेर रामाचे देवालय आहे तेथे गेले. देवालयाच्या जवळ लिंबाचे झाड आहे. त्याखाली महाराज बसले. बरोबर चोळाप्पा होता. सकाळचे 7 वाजण्याच्या सुमारास झाडावर एक चिमणी चिवचिव करीत बसली होती. तिच्याकडे महाराजांनी पाहून आज्ञा केली की, अगं, आम्ही गावात जाऊन येईपर्यंत इथे राहा, येथून हलू नको, असे सांगून महाराज वाडी नावाचे एक कोसावर गाव आहे तेथे गेले. 12 वाजता महाराज वाडीहून लिंबाच्या झाडाखाली आले. चिमणी आज्ञेप्रमाणे तशीच बसली होती. तुला भूक लागली असेल, आता जा, म्हणून महाराजांनी आज्ञा करताच चिमणी भुरकून उडून गेली. ही लीला पाहून चोळाप्पा आश्चर्याने चकित झाला. त्यास वाटले की पक्षीही महाराजाची आज्ञा मानतात, त्या अर्थी ते साक्षात ईश्वरी अवतार आहेत, असे वारंवार वाटे. परंतु मायेची पडळ डोळ्यावर येत असे. जो येतो चोळाप्पाच्या घरी भांडी गहाण ठेवून महाराजास जेवू घाली. तोपर्यंत महाराज कोठे दुसरीकडे न जाता त्यांच्या घरी जेवीत. पुढे राजाची भक्ती बसून राजवाड्यातून नित्य राजाकरिता व चोळाप्पाच्या माणसाकरिता शिधा येऊ लागला. तेव्हापासून महाराज चोळाप्पाकडे क्वचितच जेवत. नित्य गावात फिरून भक्तांच्या घरी जेवीत. पुढे गावगणनाही फिरू लागले. प्रथम 2 महिने महाराजांनी चोळाप्पास अति त्रास देऊन त्याची कसोटी पाहिली. पुढे एके दिवशी महाराज एका कोसावर बसापूर म्हणून गाव आहे तेथे गेले. चोळाप्पाही बरोबर होता. महाराजांनी रागून सांगितले की, आम्ही संन्यासी, आमच्या मागे तुम्ही लागू नये, घरी जाऊन प्रपंच करावा, असे सांगून महाराज झपाट्याने चालले. तो चोळाप्पा त्यांचा पिच्छा सोडेना. महाराजांनी मागे वळून शिव्या दिल्या व जाण्यास सांगितले, पण तो जाईना. त्याने हात जोडून महाराजांची प्रार्थना केली की, महाराज, मी घरदार सोडीन, बायकोपोरे सोडीन, सर्वांचा त्याग करीन, पण श्रीचे चरण सोडणार नाही. त्याची धड भक्ती पाहून महाराज प्रसन्न झाले व आपल्या पायातील खडावा चोळाप्पाच्या अंगावर महाराजांनी फेकल्या. त्यांची पूजा करण्याच्या आज्ञा केली. चोळाप्पा भक्तीने पादुकाची पूजा करू लागला. पुढे गावातील आजारी, संबंधी, व्याधीग्रस्त वगैरे लोकांस चोळाप्पाच्या घरी पादुका आहेत, त्यांच्या दर्शनाने व्याधी निरसन होईल असे दृष्टांत होऊ लागले व खुद्द महाराजांची ही अगाध कीर्ती सर्वत्र पसरू लागली. आप्पासाहेब माणे. अक्कलकोटात श्री स्वामी समर्थाचा वास 22-23 वर्ष झाला. या काळात 3 कारकिर्दी झाल्या. पहिली कारकिर्दी चोळाप्पा, दुसरी राणीसाहेब व सुंदराबाई, तिसरी पंचाची. असो, विश्वासराव उर्फ आप्पासाहेब माणे हे राजेसाहेबांचे माणकरी आहेत. त्यांची कन्या जमनाबाई लग्नास उपवर झाली, पण कोठे वर मिळेना. कन्या रूपाने अप्रतिम होती. आपल्या योग्यतेनुरूप व स्वरूपानुसार वर कोठे मिळतो म्हणून माणे यास मोठी चिंता लागली. एके दिवशी श्री स्वामी समर्थाकडे जाऊन चरणी मस्तक ठेवून माणे यांनी प्रार्थना केली की, मुलीस चांगले स्थळ मिळत नाही तर महाराजांनी कृपा करावी. महाराजांनी जबाब दिला की, काळजी का करतोस, आम्ही 30 खंड्या नेमला आहे. माणे यास अर्थ कळेना, पण समर्थावर विश्वास ठेवून ते स्वस्थ राहिले. काही दिवस गेल्यावर असा योगायोग आला की श्रीमंत खंडेराव महाराज गायकवाड यांच्याशी जमनाबाईचा विवाह झाला. तेव्हा महाराजांच्या बोलण्याचा अर्थ कळला. तीच आप्पासाहेबाची कन्या हल्ली बडोद्यात श्रीमंत जनाबाई साहेब आहेत. पुढे आप्पासाहेब माणे हे महाराजांचे पूर्ण भक्त बनले.
महाराजांचीही त्याचवर पूर्ण कृपा होती. एक वेळ माने अक्कलकोटास पटवर्धन यांचे गणपतीचे देवळात राहिले असता प्रारब्धयोगाने त्यास विषमज्वर झाला. आप्पासाहेबाचा नित्य समर्थाचे दर्शनास जाण्याचा नियम असे. दुखण्यामुळे दर्शनास जाता येईना. मनात श्री स्वामी समर्थांचे चरणाचे स्मरण माने करीत होते. भक्तवत्सल महाराज फिरत फिरत एक वेळ गणपतीचे देवळात आले. माने अत्यावस्थ असून बेशुद्ध पडले होते. महाराजाने त्यांच्या अंगावरून 3 वेळा पाय फिरवला. काही वेळ बसून निघून गेले. दुसरे दिवसापासून आप्पासाहेबांचे दुखण्यास आराम पडून ते बरे झाले. बंडोबा पुराणिक. बंडोबा पुराणिक म्हणून अक्कलकोट राजाचे आश्रित होते. त्यास मालोजीराजे यांचे वडील शहाजीराजे यांनी आपल्या संस्थानाचा अधिकार सातारकर छत्रपती बुवासाहेब याचकडून आपणास मिळाल्यास तुम्हास 1000 रुपयाची जमीन इनाम देईन म्हणून कागद लिहून दिला. त्याप्रमाणे शहाजी यास संस्थानाचा अधिकार मिळाला. पण पुराणिक बुवास कराराप्रमाणे इनाम जमीन दिली नाही. नित्यपुराणाच्या वेळेस जमिनीबद्दल पुराणिक बुवांची कुरकूर राजेसाहेबाजवळ चाले, पण त्याचा उपयोग झाला नाही. पुढे दैवयोगाने शहाजी निवर्तले तेव्हा पुराणिक बुवा अगदी निराश झाले. बंडोबाचा श्री समर्थ दर्शनास नित्य येण्याचा नेम असून महाराजावर त्यांची श्रद्धा होती. पुराणिक बुवास महाराज लठ्ठ्या म्हणून हाक मारीत. जमिनीबद्दल विचार पुराणिक बुवांच्या मनात हमेशा घोळत होते. एके दिवशी राजाने कबूल केलेली जमीन आपणास मिळावी म्हणून महाराजांची पुराणिक बुवांनी प्रार्थना केली. महाराज म्हणाले, तुझला आम्ही लिंग दिले आहे ना. पुढे शहाजीराजे वारले. त्यांच्या दशदानात जमीन दान द्यावयाची होती. ती जमीन बंडोबा पुराणिक यास देऊन आपले वडिलांचा दस्तक जमीन देण्याबद्दलचा त्यांच्याजवळ असलेला काढून घ्यावा म्हणून कारभारी चिंतोपंत आप्पाटोळ यांनी श्रीमंत मालोजीराव यास सल्ला दिला. तो राजास पसंत पडून मौजे शिरवळ येथील शेरी जमीन 450 रुपये आकारणीची पुराणिक बुवास वंशपरंपरेने इनाम देऊन सनद लिहून दिली. सदर जमिनीत श्री रामेश्वर म्हणून महादेवाचे लिंग आहे. देवालय उत्तम असून दोन्ही बाजूस ओढे वाहत आहेत व त्यांचे पाट चाललेले आहेत. देवळाभोवती आंब्याची वगैरे झाडे असून ती जागा फारच रमणीय आहे. असो, तुला आम्ही लिंग दिले आहे म्हणून पुराणिक बुवा श्रीने म्हटल्याप्रमाणे रामेश्वराचे लिंग असलेली सुपीक शेरी जमीन त्यास इनाम मिळाली. याप्रमाणे महाराजांच्या मुखातून निघालेली वाणी कधी असत्य होत नसे.